मित्रांनो, मागील 10-15 वर्षांपासून आपला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर अमृत पॅटर्न जो ज्यांनी विकसित केला ते अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख यांच्याशी आपण उन्हाळी भुईमुग या संदर्भात त्याचं कसं नियोजन करायचं या संदर्भात त्यांची एक खास मुलाखत आपल्या माहितीस्तव आम्ही या ठिकाणी प्रसारित करीत आहोत। त्याच्या मागचं कारण की अमृत पॅटर्न हा आता एक प्रयोग न राहता ती शेतकऱ्यांची एक दिशा झालेली आहे आणि त्यांनी उन्हाळी भुईमुगाची एकरी 32 क्विंटल या प्रमाणे त्यांनी ते उत्पन्न घेतलेलं आहे। आणि म्हणून अमृत पॅटर्न लागवड तंत्रज्ञान हे नेमकं कसं विकसित होत गेलं यापेक्षा सध्या आपल्याला जे उन्हाळी भुईमुगाच्या लागवडी संदर्भाने काही महत्त्वपूर्ण प्रश्न निर्माण झाले असतील त्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची चर्चा आपण आज अमृत पॅटर्नचे जनक अमृतराव देशमुख काका यांच्यासोबत आपण करणार आहोत। काका नमस्कार। नमस्कार। तर मी तुम्हाला आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहात। महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांना आपण मार्गदर्शन करून त्यांच्या शेतीचं उत्पादन कसं वाढेल, पिकाचं उत्पादन कसं वाढेल या संदर्भात आपण स्वतः विकसित केलेला जो अमृत पॅटर्न आहे, तर या अमृत पॅटर्न अंतर्गत आज तुम्हाला भुईमुग लागवडीच्या संदर्भानं काही जे माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले त्या संदर्भात आपण त्या प्रश्नाचं निरसन करावं अशी एक विनंती आहे। तर काका माझा पहिला प्रश्न असा आहे की भुईमुग लागवडीपूर्वी तुम्ही जमिनीची मशागत कशी करता? बरोबर आहे। गेल्या अनेक वर्षापासून मी शेतामध्ये भरपूर सारे प्रयोग केलेले आहेत। उदाहरणार्थ कापूस पीक आहे, 50 क्विंटल पर्यंत उत्पन्न काढलं। ज्वारी असेल उन्हाळी तर 35-30-40 क्विंटल पर्यंत ज्वारीचं उत्पन्न घेतलेलं आहे। आणि भुईमुगामध्ये जसं आपण ते वाळली ज्याला शेंग म्हणतो हे 30 ते 32 क्विंटल पर्यंत वाळली शेंगाचं आपण उत्पन्न घेतलेलं आहे। आणि गेल्या 2-3 विक्रम आहे। आणि गेल्या 2-4 दिवसात समजा खूप सारे शेतकऱ्याचे फोन येते की बाकीचे आम्ही पाहिलो परंतु तुमचा व्हिडिओ एकही नाही, पण आम्हाला भुईमुगाच्या लागवडीची माहिती द्या। तर हे जे महत्वाचं असते की रानाचं व्यवस्थापन नांगरटीपासून ते काढणीपर्यंत पश्चात शेतकऱ्यांना काय काय काळजी घ्यायची महत्वाची असं। आता जे आपण जे सांगतोय 100 गुणाचा पेपर आहे, शेतकरी किती सोडत याला महत्वाचा आहे। आणि म्हणून याची जी मशागत असेल समजा तर जसे रान बाकीचे भुरकं रान असते, काळीचं पण रान असतात ना, तर काळीच्या रानात जवळपास काही शेतकरी पंजे पण करतात, काही 3 फाळी नांगरटी पण करतात आणि रोटर पण करून घ्यावं समजा। बरोबर। आणि या पद्धतीनं जमीन जी आहे समजा चांगली भुसभुशीत होणं महत्वाचं आहे। तर हे म्हणजे भुसभुशीत जमीन आवश्यकच आहे। आणि या भुईमुग लागवडीचा कालावधी असा काही निश्चित असा ठरलेला असतो का? त्या संदर्भात थोडी माहिती द्या। बरोबर आहे ना। महत्वाचा की कालावधी पण असतो समजा। बरेचसे शेतकरी काय करतात की सर्व खर्च वगैरे करतात आणि नंतर काय होते की थोडस हायगाई करून नंतर पेरतो ना। ते 15 जानेवारी पासून ते फेब्रुवारी 15 तारखेपर्यंत भुईमुग पेरायला पाहिजे। नंतर 15च्या जर पुढे गेला भुईमुग तर आपलं उत्पन्न कमी येते समजा। बरोबर आहे। आणि म्हणून 15 तारखेच्या सुरुवात करायला पाहिजे। म्हणजे जसं जमिनीची मशागत करायची तसं कालावधी महत्वाचा आहे असं तुमच्या एकंदरीत याच्यावरून सांग। तर मला सांगा काका, आता कालावधी झाल्याच्या नंतर आपण जे उन्हाळी भुईमुगाची जे लागवड करतो आपण, तर त्या लागवड करण्यासाठी त्याचं नेमकं काही असं अंतराचं काही हे आहे का, टेक्निक आहे का किंवा तंत्रज्ञान आहे का, किंवा मला असं म्हणायचं त्याचं योग्य अंतर किती असायला पाहिजे? आपण बघतो की नाही की आपण जर अमृत पॅटर्न मध्ये सर्व पिकामध्ये सर्वात जास्त जर महत्व दिलं आपण तर सूर्यप्रकाशाला, अंतरवल। आता हे जे पाहतो आपण हे पण मागचा हे जे ज्यांना पाहतो की नाही आपण, 2 फुटानं 4 तासात आणि सूर्यप्रकाशासाठी याच्यात 4 फुटाचा पट्टा हे पण मिळून गेला। कपाशीमध्ये सर्वच पिकामध्ये आता तसंच भुईमुगामध्ये काय करतो आपण की
10 इंचानं सरसकट तास ओढतो उताराच्या दिशेनं. याला उताराच्या. दिशा नाही समजा उताराच्या दिशेनं. हा, हा. 4 तास पेरल्यानंतर 5वं तास आपलं जे 10 इंचावर जे घ्यायचं हो, ते आपण सोडून देतो. सोडून द्यायचं. त्याचं म्हणजे 20 इंच होते. बरोबर. असं या काठाच्या त्या काठाला आपण असं या पद्धतीने पेरत न्यायचं. त्याला अच्छा. बी कारण आता समजा तुम्ही हा. जर विचारलं प्रश्न तर मी हो, हो. त्याचं म्हणजे सांगेन हे समजा कारण. अंतर ठेवण्याचं कारण सांगा ना हा, काका. कारण कसं आहे, एक तर सूर्यप्रकाश भरपूर मिळत समजा. हा, आणि हे जे आपण काय करतो की या सोडलेलं आहे की ज्या तास आहे बरोबर. म्हणजे त्याचा किती व्हायला 20 इंच व्हायला की नाही. हा, आपण सुरुवातीला स्प्रिंकलरनं पाणी देतो हा. आणि नंतर ज्यावेळेस आऱ्या वगैरे लागतात ना हो, त्यावेळेस आपण सुरुवातीला काय करतो की फक्त याच्या सायकलच्या दोंड्यानंच पाळ्यात देतो. आपण बैलानं पण देत नाही कारण रान प्रेस होते. बरोबर. दुसरी गोष्ट, हे ज्यावेळेस 10 इंच रान सुटलेलं आहे हो, म्हणजे 20 इंच रान सुटलेलं आहे बरोबर. त्याला आपण बलराम नांगराला एक पाठी बांधून त्याच्यामध्ये असं एक चर काढतो. सरकार. चर काढल्या काळामुळे व्हायला की हे सूर्यप्रकाश चांगला बसल बरोबर, आणि बरोबर. या काठाला 4 तासावर आणि त्या काठाला 4 तासाच्या नंतर आपण जे हा. काय तिथं नाली पडली त्याच्यामुळे ऑटोमॅटिक बेड तयार होते. बरोबर, आणि बरोबर. उदाहरणार्थ आपलं पाणी कमी जास्त झालं तर ते काय होईल की ते बेडच्या वाटेनं सर्व निघून समोर जाईल. निघून जाईल, त्याचा समोर निघून निचरा जाईल होईल. आणि आपल्याला फवारायला सोपं, सूर्यप्रकाश मोकळी हवा पण भरपूर भेटते. हा, आणि हा, ज्यावेळेस आपण त्या काय करतो की पाईपाला छिद्र मारतो थोडे थोडे हा. म्हणजे त्याचं असे आणि त्या याच्यानं जे काय नांगरतास मारले का हो, हो. त्यांना पाणी बुळबुळके असं सोडून देतो उतारा दिशेनं उत्तर दिशेला. म्हणजे आऱ्याच्या वेळेस. हो, मग काय होईल की हे इकडले 4 तास इकडले 2 तास आणि इकडले 2 तास एकदम रान वर येईल असं वर येईल, भुसभुशीत फुलून येईल, येईल. हा, हा. फुलून येईल. बरोबर. म्हणजे 3 इंचच्या वर ते हा. फुलून आल्यामुळे काय हो, होईल हो. की त्याच्या ज्या आऱ्या सुटलेल्या असतात की नाही हो, हो. ते बस मधात जातील बरोबर. आणि 100% तिथं आऱ्या पण चांगल्या पद्धतीने लागतील आणि वजन पण चांगलं येते अच्छा. सूर्यप्रकाशामुळे. बरोबर आहे. म्हणजे उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी अंतरही तेवढंच महत्वाचं आहे. याच्यामध्ये सर्वात जर महत्वाचं असेल, आता सुरुवातीला ज्यावेळेस हे शेतकरी भुईमूग घेत होते की नाही हो, हो, हो. त्यावेळेस 30, 35, 40 किलो फक्त घेत होते. घेत होते. बरोबर. परंतु मी काय केलं की प्लांट पॉप्युलेशन भरपूर वाढवलं. मी काय केलं की एकरी 80 किलो पर्यंत सुरुवात करून 1 हा. क्विंटल 5 किलो पर्यंत बियाणं वापरलं. बापरे. हा, हा. 1 क्विंटल 5 किलो 1 पर्यंत. किलो. हा. आणि बरेच शेतकरी काय म्हणतात की आमच्या झाडाला 50 शेंगा आता 40 आता तर आम्ही म्हणतो तुम्हाला उत्पन्न येत नाही. बरोबर. याचं कारण काय की ज्यावेळेस ते आर्याची शेंग घ्यायची नाही शेतकऱ्यांना, बिलकुल आर्याची शेंग नाही घ्यायची. याचं कारण कसं असते की आता जी बुडाची शेंग आहे, हो. जे बुडाला जे आर्या सुटतात बरोबर. त्याच्यानंतर 8-10 दिवसाला वरच्या आर्या सुटतात हो. वरच्या. ते बुडाच्या ज्यावेळेस आर्या सुटतात त्याची शेंग लवकर तयार होते बरोबर. आणि वरच्या ज्या आर्या आता त्याला उशीर लागते. उशीर लागते. आता मग आपण ज्यावेळेस काढल्याच्या वेळेस काय करतो की वरची ज्यावेळेस ती आरी जाते हो. आणि बुडातली आरी याचा 15 दिवसाचा फरक असते. मग वरच्या जर भरू देतो मुलं शेंगा हो. तर खालची जी शेंग आहे तिला भरत कोंब नाही. फुटते, बरोबर कोंब आहे. फुटते तर. हो, हो. आणि हिला कोंब नाही फुटू द्यायचं तिला वरचीला होपळ होते हो. मग ते 35 किलोच्या वर आपल्याला नाही पोतं त्याचं जातच उत्पन्न. नाही. हो. तर कमीत कमी 55 किलो पर्यंत हे पोतं गेलं पाहिजे आणि 15-20 जरी शेंगा जरी लागल्या हा, तरी हा. बस झालं. आपण एक जर झाड उपडलं तर 3-4 झाड यायला पाहिजे. त्या जमिनीमध्ये असं जागा नसा पाहिजे, असे वर एका शेंगाचा असा वर थरच असला पाहिजे. जसं आपण भुईमुगाच्या शेंगा आथरतो ना वाळवायला, हो, वाळवायला त्या आथरतो. पद्धतीला बरोबर. वाळवल्यासारखा आथर असला पाहिजे. हा, म्हणजे अशा पसरलेल्या असल्या पसरल्या पाहिजे असल्या. झाडाला. बरोबर. बरोबर. एक असं या उन्हाळी किंवा कुठल्याही पिकाचं लागवडीचं जे एक तंत्रज्ञान त्याच्यामध्ये मी असं ऐकली त्याची दिशा फार महत्वाची असते. तर नेमकी या उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीची दिशा कशी असावी? नाही, आपण प्रत्येक पिकात कसं दिशाला महत्व दिलं तसं हो. उत्तर दक्षिणी दिशा खूप चांगली असते. हा. परंतु आपण जे भुईमुगाला पाणी देतो की नाही हो. तर ते उताराच्या बाजूने निघलं पाहिजे हा. किंवा आपण ते दांडाने पाणी सोडतो की नाही बरोबर, तर बरोबर. ते उताराच्या बाजूने उताराच्या बाजूने. आणि म्हणून उत्तर दक्षिण असलं तर खूपच चांगलं. परंतु होता वस्तूवर आपण उताराच्या दिशेने पेरणी करायला होतो शेतकऱ्यांना पण. बरोबर आहे काका. तर तुम्ही ही दिशा सांगितली. आता हे भुईमुग उन्हाळी भुईमुग जे आहे ते एकरी त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे बियाण्याचं? हे थोडस शेतकऱ्यांना तुम्ही सांगा म्हणजे मग त्या पद्धतीने ते नियोजन करतील. सर्वात महत्वाचं बियाणं पण तेवढंच महत्वाचं आहे. हा. तर काही बियाण्यात कसं आहे की काही कंपन्याचं बियाणं बोल्ड येते, ठोकर येते, ठोकर काही येते, बारीक येते. बारीक येते. बारीक जर बियाणे असेल तर 70 किलो पेरा पाहिजे एकरी पर हा, एकरला. बरोबर आहे. आणि ठोकर जर असेल तर 90 ते 95 किलो कमीत कमी टाकाय पाहिजे. हा. आणि कसं आहे की असं आता जसं आपण हरभरा पाहतो की नाही हो, हो. त्याच्यामध्ये खांडी दिसत नाही, एकदम हराळी सारखं दिसते का? हो, हो. भुईमुगा नाही पण तसं हराळी सारखं दिसायला पाहिजे. बरोबर. आणि याला बायाला बी असं खूपच एका खळ्यातच समजा त्याला दिवसभराचं उपटता तेवढ्यातच तिचा दिवस गेला पाहिजे. बरोबर आहे.
म्हणून तेवढं महत्वाचं. तर हे खूप चांगली माहिती काका. कारण कसं की असं आपण जनरली बाकीच्या समाज माध्यमावर जी माहिती ऐकतो, आता तुम्ही ही जी माहिती देता आणि ही माहिती अशी माझ्या तरी म्हणजे ऐकण्यात नाही आली की इतक्या म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं तुम्ही हे सगळं उन्हाळी भुईमुगाचं सगळं हे करत आहात. त्याचं ते तर माहिती देत आहात. याच्यामध्ये कसं आहे समजा हा. की आपण जेव्हा उन्हाळी भुईमूग पेरतो ना, हो. ते तर महत्वाचं खत नियोजन महत्वाचं हा, आहे. मी फवारणी त्याच पण संदर्भात स्वतः तुम्हाला विचारणार होतो. ते पण हा, महत्वाचं आहे. तर हे या तर आता कसं ज्यावेळेस आपण नांगरटी तयार केली हो. सुरुवातीला, हो. ज्यावेळेस नांगरटी तयार केली आणि नांगरटी झाल्यावर आपण रोटारेटर मारले किंवा वखरपाळी म्हणतो आपण, भुसभुशीत रान ज्यावेळेस होते समजा, बरोबर. ते 1 एकरला 6 बॅग सुपर फॉस्फेट हा, एक एकरीला. भुकटी हा. भुकटी कमीत कमी 6 बॅग सुपर फॉस्फेट आणि 25 किलो पोटॅश. अच्छा, 6 बॅग सुपर सुपर फॉस्फेट. फॉस्फेट 25 किलो 25 पोटॅश. किलो पोटॅश. मॅग्नेशियम सल्फेट 15 किलो. हा, झिंक मॅग्नेशियम. सल्फेट 3 किलो. अच्छा. बोरान 2 किलो हा. आणि ह्युमिक 5 किलो. अच्छा. या पद्धतीनं काय करायचं की आपण समप्रमाणात टाकायचं, हा. म्हणजे पाण्याच्या पुढं, पाण्याच्या आणि पुढं त्याच्या मागे पाणी द्यायचं, स्प्रिंकलरनं द्यायचं. व्हायला सुरुवात होते. हो. पण आता काही काही शेतकऱ्याला आपण सांगतो की, आणि काही काही मोठे पण शेतकरी असतात ना, हो, ते हो. गड्याला सांगतात की बाबा हे घे तू 6 असं बॅग, असं कर, तसं 6 तसं बॅग कर. घे हो, आणि हो. टाकून दे. टाकून मग दे. ते गडी काय करतात की पहिल्यांदा खूप जास्त टाकते, तर रान खूप जास्त वाटते, हो, हो. पुन्हा कमी करते, रान जास्त वाटते, तर मग ते आपलं उत्पन्न त्या वर्षीच गेलं. म्हणून महत्वाचं आहे की समप्रमाणात 10 अच्छा. गुंठ्यात तेवढं, एका पडलंच गुंठ्यात पाहिजे एवढं ते. हा, पडलंच हा. पाहिजे, मोजून टाकायचं. हा, किंवा तास बरोबर जर आहे. पाडले म्हणजे असेल ते आपल्याला, जास्तही होता कामा नये आणि कमी कमी होता होता. कामा जसं नये. आपला आता एक पोते आहेत, ढग आहे, हो. 50 किलोचा पोता आहे, त्याच्यातले 50 किलोच्या पोत्यातून टोपली किती होते पाहायचे, एका बरोबर टोपल्यात डबे किती होते, डबे किती. आपले तास किती आहेत, हा. आणि त्या तासाच्या हिशोबाने टाकलं तरी चालते. हे झालं खताचे नियोजन. हा. आणि ज्यावेळेस फुल अवस्थेत, हो, हो. म्हणजे वांज फुल म्हणतो, हो, हो. त्यावेळेस त्याला जिप्सम 2 क्विंटल घेणं महत्वाचं आहे. अच्छा. आणि जर जिप्सम जर नाही भेटलं समजा, तर 2 टन मळी पण आपण, कारखान्याजवळ असेल तर 2 टन मळी पण आपण टाकू हो, शकतो. हो. तर आज काका उन्हाळी भुईमुगाच्या लागवडीपासून तर त्याच्या पूर्ण खत व्यवस्थापनापर्यंतची तुम्ही जी माहिती दिली, ही आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. बरोबर. कारण या अमृताटन पद्धतीनं फारसे शेतकरी शेती करताना आता मात्र त्यांचा याच्यामध्ये आता त्यांच्या ते लक्षात आलं की अमृताटन पद्धतीनं शेती करून आपण प्रत्येक पिकाचं उत्पन्न कसं जास्त घेता येईल आपल्याला, आणि आपली आर्थिक प्रगती कसं सुधारू शकेल, हे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहे. तर यानंतरचा काका तुम्हाला मी विनंती करतो की यानंतर म्हणजे आता हे सगळं लागवडीपूर्वीच हे सर्व झालं खत व्यवस्थापनापर्यंतच, पण त्याच्यानंतर जी घ्यायची काळजी आहे पीक आल्याच्या नंतर वगैरे, तर त्या संदर्भातला एक मला वाटतं माझी एक विनंती राहील तुम्हाला की दुसऱ्या भागामध्ये तुम्ही त्याची संपूर्ण माहिती एक रोगाचं पण महत्वाचं आहे ना. आता आपण हो, हो. एवढा भुईमुगाला सर्वात जास्त खर्च येते, हो, म्हणजे बरोबर. भरपूर खर्च येते ना. हो, हो. आणि मग काय होते की शेतकरी बरेचसे चुकीचे नियोजन करत राहिले, हा. आणि जरासं जर याच्या चूक झाली समजा, तर उत्पन्न खूपच कमी येते. आणि मग शेतकऱ्याला काय होते की ते लावगड खर्च पण येत नाही. आणि म्हणून काय झालं की भुईमुग लोक म्हणजे टाळायले लावगण समजा. परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची सांगड महत्वाची आहे. हो. जसं चना आपलं, जसं सोयाबीन आहे, सोयाबीनवर लोक चना घ्यायले, या दोन्हीची सांगड आहे. काही शेतकरी कापूस घ्यायले, कापूस उपडल्यानंतर भुईमुग घ्या पाहिजे. आणि हे दोन्ही कापूस आणि भुईमुग हे अलिमिटेड आहे. याचं उत्पन्न किती येऊ शकते काही सांगत नाही. नंतर आपण पाहतो की कापसाचं उत्पन्न 4 क्विंटल पासून 40 क्विंटल पर्यंत, तसंच याचं आपलं भुईमुगाचं पण उत्पन्न 4 क्विंटल पासून 30-32 क्विंटल पर्यंत घेतलं ना, म्हणजे अलिमिटेड आहे याचं उत्पन्न. आणि फक्त असं आपल्याला करावं लागते. मग केव्हा असा रोग येते समजा की आता उन्हाचं तापमान वाढलं, उन्हाचं तापमान वाढलं की ज्यावेळेस ते म्हणजे जे पानं आहेत त्याची पांढरी माशी जर वाढली, तर त्याला काय होईल की पुंगळी रोग यायला, म्हणजे असं पुंगळी होते, असं ते पान पुंगळी होते. आणि मग सूर्यकिरणातून त्याला काय अन्नद्रव्य असतील तर ते घेता जमत नाही, घटकद्रव्य मिळत नसल्यामुळे काय झालं की शेंगच भरत नाही. बरोबर. आणि शेंगा फक्त आऱ्या दिसते सुटलेल्या, एवढ्या बारीक बारीक अंडे असते, पण शेंगच भरत नाही. आणि म्हणून याचं नियोजन बी महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट की बुरशीचं प्रमाण खूप वाढलं, आता ओलिताचं प्रमाण वाढलं, जमिनी